नमस्कार फ्रेंड्स, या ठिकाणी आपण बघत आहोत सही सॉफ्टवेअरचं बिलिंग सॉफ्टवेअर. अगदी 2 सेकंदात कशा पद्धतीने बिल होत आहे. फास्टली आपण या ठिकाणी दाखवणार आहोत तुम्हाला कशा पद्धतीने टेबल ऑपरेट होत आहेत. या ठिकाणी टेबल पूर्णपणे लोड झालेले आहेत. कुठलाही आपण 3 नंबरचा टेबल सिलेक्ट केला, फॉर एक्झाम्पल कुठलाही आपण एक प्रोडक्ट ॲड केला, जस्ट 1 सेकंदमध्ये प्रोडक्ट ॲड होत आहे. जसं आपण सबमिट करतो किंवा प्रिंट बिल करतो, जस्ट 1 सेकंदामध्ये प्रिंट देखील निघायला लागते. फॉर एक्झाम्पल टेबल नंबर 4 वरती आपल्याकडे एक सेकंड कस्टमर आलेला आहे, त्याला आपण कुठला एक प्रोडक्ट आपल्याला दिसतोय. दुसरा प्रोडक्ट ॲड करतोय. कुठलाही प्रोडक्ट आपण ॲड ज्यावेळेस करतोय त्या ठिकाणी या ठिकाणी आपल्याला त्याचा रेट आणि त्याची क्वांटिटी आपल्याला दिसायला लागते. फॉर एक्झाम्पल त्याला आपण चेंज करायचं असेल तर या ठिकाणी आपण एडिट करू शकतोय किंवा अशा पद्धतीने आपण प्रोडक्ट डिलीट देखील करू शकतो. या ठिकाणी क्वांटिटी मला वाढवायची, आपण एक आयटम डिलीट केला आहे, सेकंडमध्ये आपल्याला क्वांटिटी 2 वाढवायची. अशा पद्धतीने आपण क्वांटिटी ॲड केलेली आहे. या ठिकाणी टेबल आपल्याला शिफ्ट करायचा. फॉर एक्झाम्पल 4th नंबर टेबल आहे, तर 4th नंबर टेबल 5th नंबरला जाऊन बसलेला आहे, तर आपण जस्ट शिफ्टमध्ये 5 टाकून एंटर जसं प्रेस केलं तर ऑटोमॅटिक हा टेबल 5th नंबरला पोस्टपोन झालेला आहे. बघू शकता तुम्ही या ठिकाणी 1500 रुपये. हाच 5th नंबरचा टेबल परत आपल्याकडे 10 नंबरवर जाऊन बसलेला आहे, तर त्याला आपण 10 दाबलं, एंटर केलं तर हा टेबल नंबर 1500 रुपयाचा टेबल नंबर 10ला तुम्हाला दिसतोय. अशा पद्धतीने तो शिफ्ट झालेला आहे. ओके. त्यानंतर टेबल मर्ज काय असतं, एकच कस्टमर बिल देणारा असतो आणि त्याच्यासोबत भरपूर सारे लोक आल्यामुळे ते 2 आणि 3 नंबर टेबलवर बसले. फॉर एक्झाम्पल हा टेबल नंबर 2 वरती बसलेला आहे एक कस्टमर आणि तो टेबल नंबर 3 वरती बसलेला आहे. तर 3 आणि 2चं कॉमन बिल करण्यासाठी आपण 3 मध्ये त्याला मर्ज करतोय. या ठिकाणी बघू शकतो 2 नंबर टेबल हा 3 मध्ये मर्ज झाला आहे. आता हे जे पिंक कलर आहेत हा टेबल एम्प्टी आहे, म्हणजे इथे आपला कुठलेही कस्टमर सध्या बसलेले नाहीत, हे टेबल एम्प्टी आहेत सध्या. अशा पद्धतीने ज्यावेळेस टेबल नंबर 3चं आपण प्रिंट बिल करतोय, या ठिकाणी प्रिंट बिल झाल्यानंतर हा टेबल तुम्हाला रेड कलरचा झालेला दिसतोय. रेड कलर होणं टेबलचा याचा अर्थ असा असतो की टेबलला आपण बिल पाठवलेलं आहे पण अजूनपर्यंत बिल आपल्याला पोहोचलेलं नाही. ज्यावेळेस ते पोहोचेल त्यावेळेस जस्ट तुम्ही सबमिट करा, टेबल तुमचा सबमिट होईल आणि पहिल्यासारखा क्लिअर होईल, म्हणजे त्या टेबलला आता कोणीही बसलेलं नाही. या ठिकाणी बघू शकतोय आपण वेगवेगळ्या प्रकारचे रिपोर्ट आपल्याला दिसत आहेत. इथे आपण डेट सिलेक्ट करू शकतो आणि रिपोर्ट बघू शकतोय. यामध्ये आपल्याला आयटम वाईज सेल रिपोर्ट बघता येतात, टेबल नंबर वाईज सेल रिपोर्ट बघता येत आहेत, टेबल नंबर वाईज आपल्याला डिटेल्स सेल रिपोर्ट बघता येत आहेत, आपल्याला कॅश डिस्ट्रीब्युशन कशा पद्धतीने झालेलं आहे ते बघता येत आहे. या ठिकाणी आपण कॅश डिस्ट्रीब्युशनचा तुम्हाला मी रिपोर्ट ओपन करून दाखवत आहे. तर या ठिकाणी आपण कॅशमध्ये किती पेमेंट आलेलं आहे आपल्याला शो व्हायला लागतंय आणि आपण ऑनलाईन किती पेमेंट घेतलेलं आहे ते पण दाखवतोय. पण या ठिकाणी आपण ऑनलाईन पेमेंट घेतलेलं नाही आहे, त्यामुळे तुम्हाला इथे दिसणार नाही. ओके. या ठिकाणी अशा सगळ्या पद्धतीचे रिपोर्ट आपल्याला बघता येतात. या ठिकाणी तुम्हाला मी जे काय हॉटेलचं लेजर आहे त्या पद्धतीने ओपन करून दाखवलेलं लेजरचा रिपोर्ट. काय बी क्वांटिटी आपल्याकडे एक आहे, त्याची अमाऊंट किती आहे, MRP किती आहे, ह्या पद्धतीने आपण क्वांटिटी किती आपल्याकडे शिल्लक आहे आणि किती त्याचा MRP आणि सेल रेट सध्याचा करंट आहे या ठिकाणी आपण बघू शकतो. ओके. या ठिकाणी आपण जे ओपन केलेलं आहे सध्याचा प्रोडक्ट लेजरमध्ये आपल्याकडे परचेस आपण किती प्रोडक्ट केलेले आहेत, ट्रान्सफर तिथून आपण गोडाऊन काउंटरला किती केलेले आहेत, आपल्याकडे सध्या स्टॉक किती शिल्लक आहे आणि आपण किती सेल केलेला आहे आणि शिल्लक किती आहे, अशा पद्धतीने आपल्याला सगळे रिपोर्ट या ठिकाणी दिसत आहेत. म्हणजे आपल्याला ओपनिंग आणि क्लोजिंग बघायचं असेल तर या ठिकाणी आपण बघू शकतोय रिपोर्टमध्ये वेगवेगळ्या भरपूर साऱ्या गोष्टी आपल्याला दिसत आहेत. या ठिकाणी आपल्याला परत एकदा मला दाखवायचं आहे काउंटर आणि गोडाऊनचा स्टॉक. या ठिकाणी आपल्याकडे काउंटर आणि गोडाऊन स्टॉकचा सध्या या ठिकाणी गोडाऊन स्टॉकला आपण जे काही किराणा सामान परचेस केलेलं आहे त्याची आपल्याला क्वांटिटी दिसते. ऑर्डरमध्ये आपल्याकडे कुठलीही त्याची क्वांटिटी सध्या शो होत नाही आहे. त्या पद्धतीने आपण परत एकदा पॉजवरती आलेलो आहोत. पॉजवरती आपण 6 नंबर टेबलला गेलो तर 6 नंबर टेबलला आपल्याला इथे आणखी काय एक्स्ट्रा फीचर आहे, तर इथे आपल्याला टोटल अमाऊंट 1700 रुपये झालेला आहे. उदाहरणार्थ कस्टमरने तुमच्याकडे 2000 रुपये दिलेले आहेत
तर आपण जस्ट एंटर केल्यानंतर गिव्ह अमाऊंट म्हणजे कस्टमर तुमच्याकडे किती अमाऊंट दिलेली आहे, 2000 रुपये दिली आणि कस्टमरला तुम्ही परत किती द्यायचे, 300 रुपये परत द्यायचे, कारण 1700 रुपये बिल झालेलं आहे. या ठिकाणी आपण हे जे फॉर्मॅट आहे पेमेंट मोड, त्या ठिकाणी कस्टमरने काय केलेलं आहे, फोनपे केलेलं आहे किंवा कॅश पेमेंट केलेलं आहे. फॉर एक्झाम्पल फोनपे केलेलं असेल तर आपण जस्ट फोनपे करून त्याला आपण जसं सबमिट करतो हा टेबल पहिल्यासारखा क्लिअर व्हायला लागतो. तर अशा पद्धतीने आपण तिथे पेमेंट मोड देखील घेतलेला आहे. फॉर एक्झाम्पल 10 नंबर टेबल जो आहे तो 10 नंबर टेबलला आता सध्या टेबल नंबर चालू आहे, सध्या टेबल इथे कस्टमर बसलेला आहे. त्याच टेबलवरती अदर कुणीतरी कस्टमर बसला, जस्ट आपण त्याला A10 नाव देतोय सेकंड कस्टमरला आणि परत टेबल आपण चालू करतोय. मग त्या टेबलला जे काही ऑर्डर आलेले आहे त्यानुसार आपण ऑर्डर घेऊ शकतोय आणि त्या टेबलला आपण फॉर एक्झाम्पल आपण हे टँगो दिलेले आहे इथे या ठिकाणी बघू शकतोय आपण टेबल नंबर. आता परत आपल्याला 10 ओपन ज्यावेळेस करतोय आपण, तर पहिला टेबल जो आहे आपला पहिला टेबल हा आहे त्याचा 15 नंबर बिल इनवाईस आहे आणि दुसरा टेबल आहे त्याचा 16 आहे. तर आपण A10 हा दुसरा म्हणजे दुसऱ्या वेळेस जो कस्टमर आला आहे सेकंड टाईम त्याचं बिल हे आहे आणि फर्स्ट टाईमचं जे बिल आहे ते इथं आपल्याला कॅशमध्ये दिसतंय. तर आपण कस्टमर नेममध्ये कॅश दिलेला आहे. तर या ठिकाणी अशा पद्धतीने ते बिल आपल्याला दिसायला लागतंय. या ठिकाणी भरपूर साऱ्या गोष्टी आहेत. त्याच्यामध्ये आपल्याला ॲड प्रोडक्ट आहे. ॲड प्रोडक्टमध्ये आपल्याला बघायचं आहे हे मॅनेज स्टॉकमधून तुम्हाला देखील हे गोष्टी ओपन होत आहेत ज्या डायरेक्ट आपण पॉजवर घेतलेल्या आहेत. त्या ठिकाणी या ठिकाणी बघू शकताय मॅनेज स्टॉकमध्ये. ओके, तर या ठिकाणी कॅटेगरी आपल्याला टाकायची, प्रोडक्ट कोडमध्ये आपल्याला काही टाकायची आवश्यकता नाही. कॅटेगरीमध्ये फॉर एक्झाम्पल आपण व्हेज घेतलेला आहे. ओके, कंपनी नेम सोडून देऊ शकता आणि तुम्ही डायरेक्ट प्रोडक्ट नेम टाकू शकताय. फॉर एक्झाम्पल तुमच्याकडे बाजरी रोटी नावाचा प्रोडक्ट आलेला आहे. ओके, या ठिकाणी त्याचा सेल रेट तुमच्याकडे फॉर एक्झाम्पल 20 रुपये आहे. तर अशा पद्धतीने आपण त्याला ॲड करू शकतो. या ठिकाणी तुम्हाला प्रोडक्ट ॲड झालेला दिसेल. इथं त्याचा रेग्युलर सेल रेट जो आहे तो 20 रुपये आहे. त्याला तुम्ही फॉर एक्झाम्पल एडिट करायचं असेल तर इथूनच तुम्ही डायरेक्ट एडिट करू शकताय. रेट उद्या 25 रुपये झाला, 25 रुपये टाकू शकता आणि अपडेट करू शकताय. इथं कुठल्याही प्रोडक्टचा रेट ज्यावेळेस चेंज येईल, आता हायपर 180 210 रुपयाला आहे एक्झाम्पलसाठी, हिचा रेट आणखी 10 रुपयांनी वाढला तर आपण त्या ठिकाणी 220 रुपये करून या ठिकाणी अपडेट प्रोडक्ट करू शकतोय. ओके, आपल्याकडे बॉटल स्कॅन करून देखील तुम्ही विकू शकताय. कुठलीही बॉटल असेल जिचं ऑलरेडी कंपनीचं स्कॅनर आहे त्याच स्कॅनरवर तुम्हाला बॉटल विकता येते. एक एक्झाम्पल समजून सांगण्यासाठी मी तुम्हाला 100 पेपर्स नावाची ही जी बॉटल नंबर ऑर्डर घेतल्यानंतर बॉटल जसं स्कॅन होईल ऑटोमॅटिक अशा पद्धतीने ती बॉटलचं खाली बिल तयार व्हायला लागेल. ज्या वेळेस बॉटल स्कॅन होईल त्या पद्धतीने अशा पद्धतीने ती बॉटल तिथे ॲड व्हायला लागेल. तिची क्वांटिटी देखील 1+1+1 असं 3 मध्ये दिसायला लागते. तिची अमाऊंट दिसायला लागते. या पद्धतीने आपण बॉटल स्कॅन करून देखील प्रोडक्ट आपण रिटेल करू शकतोय. एकच प्रोडक्ट असेल तर एकच प्रोडक्ट आपण वेगवेगळ्या रेटने देखील विकू शकतोय. तर त्यासाठी आपल्याला काय करायचं आहे, तर त्यासाठी आपण मॅनेज स्टॉकमध्ये गेलेलो आहोत. मॅनेज स्टॉकमध्ये गेल्यानंतर फॉर एक्झाम्पल हा जो प्रोडक्ट दिसतोय तुम्हाला बाजरी रोटी, या ठिकाणी आपण बाजरी रोटी विकत आहोत. तर बाजरी रोटी या ठिकाणी आपण बघा सेल रेट तिचा आहे सध्या 25 रुपये आणि होलसेलमध्ये आपण तिला 15 रुपयाला देतोय. या ठिकाणी तिला आपण अपडेट केलं. ओके, परत मी तुम्हाला पॉजवर जाऊन समजून सांगणार आहे की एकच प्रोडक्ट आपण वेगवेगळ्या रेटने कशा पद्धतीने विकतोय. टेबल नंबर 5 घेतलं आणि या ठिकाणी मी ही बाजरी रोटी या ठिकाणी 25 रुपयाला लागली. आता हे सेम टेबल नंबर 25 आहे. हा टेबल नंबर 25 होलसेल या ठिकाणी बघू शकता तुम्ही बाजरी रोटी 15 रुपयाला लागली आहे. म्हणजे होलसेलमध्ये सेम प्रोडक्ट आपण 15 रुपयाला विकतोय किंवा वेगळ्या रेटने विकतोय आणि नॉन AC तो वेगळ्या रेटने विकतोय. अशा पद्धतीने आपल्याला पार्सलला तोच प्रोडक्ट वेगळ्या रेटने विकता येऊ शकतो, AC तोच प्रोडक्ट वेगळ्या रेटने विकू शकतो. म्हणजे एकच प्रोडक्ट आपण मल्टिपल रेटने देखील विकू शकतोय. रन टाईमला देखील आपल्याला या ठिकाणी क्वांटिटी आणि रेट वाढवता येतो. फॉर एक्झाम्पल
आपण क्वांटिटी 5 केली आणि 5 क्वांटिटी घेतल्यामुळे हिला आपण 15 रुपयाच्या ऐवजी 14 रुपयाला विकू शकतोय. असे आपण त्या ठिकाणी रेट चेंज करू शकतोय आणि करंट ॲड करू शकतोय. या ठिकाणी त्याचा रेट चेंज होऊन देखील तुम्हाला रन टाईमाला मिळत आहे. ओके, या ठिकाणी त्यानंतर आपण बघत आहोत परचेसमध्ये कशा पद्धतीने आपल्याला बिल मॅनेज होत आहे. फॉर एक्झाम्पल समजण्यासाठी आपण ओपनिंग बॅलन्स घेत आहोत. या ठिकाणी जसं आपण ओपनिंग बॅलन्स घेतलेला आहे, तो ओपनिंग बॅलन्समध्ये कुठलंही प्रोडक्ट ज्यावेळेस फॉर एक्झाम्पल आपण IB घेतलेले आहे, या ठिकाणी आपण IB घेतलेली आहे, तर त्याच्यामध्ये आपल्याला केस विचारते. केसमध्ये किती बॉक्स आपण परचेस केलेले आहेत. फॉर एक्झाम्पलसाठी आपण 5 बॉक्स परचेस केले. एका बॉक्समध्ये 48 बॉटल्स आहेत. जसं आपण 48 बॉटल्स ओके करतो, इंटर करतो, तर इथं क्वांटिटी ती दाखवत आहे आपल्याला 240. म्हणजे आपण 5 बॉक्स परचेस केले, 48 बॉटल्स त्याच्यामध्ये आहेत. टोटल क्वांटिटी आपल्याला 240 दाखवत आहे. परचेस जो रेट आहे आपल्याला तो पर केसनुसार म्हणजे पर बॉक्सनुसार टाकायचा आहे आपल्याला. फॉर एक्झाम्पल आपण 2000 रुपये त्या ठिकाणी ॲड केलेले आहेत एका बॉक्सचे. आपण जसं ॲड करतो तसं ऑटोमॅटिक टोटल अमाऊंट या ठिकाणी आपल्याला दिसायला लागते आणि त्यानंतर आपण इथून सबमिट करू शकतो त्याला अशा पद्धतीने. तर अशा पद्धतीने हा परचेसचा देखील आपल्याला विषय या ठिकाणी समजलेला असेल. त्या ठिकाणी आपण मॅनेज स्टॉक देखील समजून घेतलेला आहे. तर ज्यावेळेस आपण बिल सबमिट करतोय पॉजवरून, त्या ठिकाणी आपल्याला इनवॉइस या पद्धतीने आपल्याला बघायला मिळतात. त्यानंतर आपल्याला इथून इनवॉइस एडिट देखील करता येतात आणि डिलीट आपण करू शकतो या ठिकाणी. त्यासाठी सिक्युरिटी ॲडमिन आपल्याकडे त्याचं पासवर्ड असणं आवश्यक आहे. या ठिकाणी आपण ज्यावेळेस बिल बघतोय तर बिल फॉर्मॅट आपला कशा पद्धतीने आहे ते देखील मला तुम्हाला दाखवायचं आहे. टोटल चार्ज दिसतात. आपण टँगो 90 घेतलेलं आहे, त्याचे 50 रुपये चार्जेस आहेत. आणि खाली आपल्याला स्कॅनर दिसतंय. हे स्कॅनर जे आहे ते UPI स्कॅनर आहे. यामध्ये स्कॅन केल्यानंतर जी अमाऊंट होईल, बिलची जी अमाऊंट होईल ती फिक्स येईल. त्याच्यामध्ये एकही रुपये कमी किंवा जास्त करण्याचं अथॉरिटी कस्टमरला राहत नाही. कंपल्सरी जेवढे अमाऊंट होईल तेवढी अमाऊंट आपल्याला कस्टमरकडून मिळेल, म्हणजे कस्टमरला पे करावे लागेल. ओके, या ठिकाणी हा देखील कन्सेप्ट तुम्हाला समजला असेल. या ठिकाणी भरपूर साऱ्या सॉफ्टवेअरमध्ये आणखी देखील गोष्टी समजून घेण्यासारख्या आहेत. त्यामध्ये कस्टमर लेजर आहे. तर याच्यामध्ये आपल्याला प्रोडक्ट सेल लेजर आपल्याला दाखवायचं आहे. इथे आपण डेट सिलेक्ट करू शकतोय. फॉर एक्झाम्पल मी 1 डेट पासून 6 डेटपर्यंत घेतोय आणि या ठिकाणी आपण 100 पायपर्स नावाचे एक बॉटल घेतोय. फॉर एक्झाम्पल 100 पायपर्स आपण घेतलोय आणि ओके म्हटलोय. तर आपल्याला या सेल क्वांटिटीचा म्हणजे 3 तारखेला आपण किती बॉटल सेल केल्यात, 4 तारखेला किती केल्यात, 5 तारखेला आपण किती बॉटल सेल केल्यात आणि 6 तारखेला किती केल्यात, हे क्वांटिटीमध्ये आपल्याला शो व्हायला लागतंय. म्हणजे आपण जे रिपोर्ट बनवत असतो ते रिपोर्ट बनवण्यासाठी अगदी आपल्याला सोप्या पद्धतीने आपण प्रोडक्ट लेजरमधून देखील शिकू शकतोय. अशा पद्धतीने भरपूर साऱ्या गोष्टी या सॉफ्टवेअरमध्ये आहेत. थँक्यू.